विसर्गाची चिन्हे. उदात्त, अनुदात्त, स्वरित, प्रचय या स्वरांच्या चिन्हांबद्दल आपण बघितलं. यानंतर विसर्गाच्या चिन्हांचा विचार करावयाचा आहे. विसर्गाचे चिन्ह एकाखाली एक टिंब अशा प्रकारे आहे. परंतु माध्यान्दिन संहितेत विसर्गाचे 3 प्रकार दिसून येतात आणि तो विसर्ग 3 प्रकारे दाखविला जातो. उदात्तानंतर आलेला विसर्ग या चिन्हानं दाखविला जातो. उदाहरणार्थ, सजातो अत्यार्च्याता पश्चाद्भू मीमाथो पुराहा. अनुदात्तानंतर किंवा प्रचयानंतर आलेला विसर्ग या चिन्हानं दाखवला जातो. उदाहरणार्थ, ततो विराडजायत विराजो अधिपुरुखाः. या ठिकाणी प्रचयानंतर आलेला विसर्ग या चिन्हानं दाखविलेला आहे. स्वरित स्वरानंतर आलेला विसर्ग या चिन्हानं दाखवला जातो. उदाहरणार्थ, इखेत्वोर्जेत्वा वायवस्थदेवो वाहा. या नियमास मात्र काही अपवाद आहेत. स्वरितानंतर येणाऱ्या विसर्गाविषयी थोडक्यात असं म्हणता येईल, वकारानं युक्त ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरित वर्णापुढे विसर्ग आल्यास तो या चिन्हानं दाखविला जातो. उदाहरणार्थ, देवो वाहा किंवा अतिविश्वाहा. या उदाहरणांमध्ये आलेला स्वरित अनुक्रमे ह्रस्व व दीर्घ आहेत आणि वकारयुक्त आहेत. म्हणूनच पुढील विसर्ग या चिन्हानं दाखविला आहे. वकाररहित ह्रस्वस्वरित वर्णापुढे विसर्ग आल्यास तो विसर्ग या चिन्हानं दाखविला जातो. उदाहरणार्थ, तन्मे मनाः शिवसंकल्पमस्तु. या ठिकाणी न हा वकाररहित व ह्रस्व असल्यानं विसर्ग या चिन्हानं दाखविला आहे. वकाररहित दीर्घ स्वरित वर्णापुढे विसर्ग आल्यास तो या चिन्हानं दाखविला जाईल. उदाहरणार्थ, वसोः. सो हा वकाररहित दीर्घ स्वर असल्यानं स्वरितानंतरचा विसर्ग या चिन्हानं दाखविला आहे. स्वरित वर्णापुढे संयोगयुक्त गुरुवर्ण आला असेल तर स्वरितानंतरचा तो विसर्ग या चिन्हानंच दाखविला जातो. उदाहरणार्थ, स्तोत्रियाः प्रत्या. या ठिकाणी विसर्गानंतर प्र हा संयोगयुक्त गुरुवर्ण आला आहे. म्हणून त्यापूर्वीचा विसर्ग या चिन्हानं दाखविला आहे.